स्पेस एक्सची गरुड भरारी. एलॉन मस्क यांचा ट्रिलियनेअर ते मंगळ मोहिमेचा प्रवास. जगातील पहिला ट्रिलियनेअर पण त्याचबरोबर सर्वाधिक टीका सहन करणारा उद्योगपती. एलॉन मस्क यांचं नाव ऐकलं की डोळ्यांसमोर टेस्ला, स्पेसएक्स, एक्स ट्विटर, न्यूरालिंक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उभी राहते. पण प्रश्न असा आहे, इतकी प्रचंड संपत्ती मिळवण्यामागे फक्त पैसा कमावण्याचा उद्देश आहे का, की त्यामागे मानवजातीसाठी खूप मोठं स्वप्न दडलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत स्पेस एक्सची गरुड भरारी आणि एलॉन मस्क यांच्या दूरदृष्टीचा प्रवास. भाग 1. इतिहास घडवणारा IPO. जून 2026मध्ये स्पेस एक्सने नॉस्डॅकवर IPOद्वारे सार्वजनिक कंपनी म्हणून पदार्पण केले. प्रति शेअर किंमत होती $135. कंपनीने तब्बल $75 अब्ज उभारले. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरला. पहिल्याच ट्रेडिंगमध्ये शेअर सुमारे 20% वाढून $192 पोहोचला. कंपनीचे बाजार मूल्य $2 ट्रिलियन पुढे गेले. याचमुळे एलॉन मस्क जगाच्या इतिहासातील पहिले ट्रिलियनेअर ठरले. मात्र या यशाचं सर्वात स्वागत केलं नाही. अमेरिकेतील अनेक राजकीय गट आणि काही माध्यमांनी एवढ्या अफाट संपत्तीवर टीका केली. त्यांचं म्हणणं होतं, जगात अजूनही अनेक लोकांना 2 वेळचे अन्न मिळत नाही आणि एका व्यक्तीकडे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त संपत्ती असणं योग्य आहे का? भाग 2. एका रात्रीत यश मिळालं नाही, पण ज्यांनी एलॉन मस्क यांचा प्रवास जवळून पाहिला आहे त्यांना माहिती आहे, हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. प्रचंड मेहनत, चाकोरीबाहेरचे विचार आणि त्यांची अचूक अंमलबजावणी या 3 गोष्टींनी मस्क यांना इथपर्यंत पोहोचवलं आहे. त्यांच्या प्रत्येक कंपनीमागे एक मोठं ध्येय आहे. भाग 3. एलॉन मस्कचं अंतिम स्वप्न. एलॉन मस्क यांचं सर्वात मोठं ध्येय काय आहे? त्यांचं स्वप्न आहे मानवजातीला बहुग्रहीय प्रजाती बनवणं. म्हणजेच फक्त पृथ्वीवर नव्हे तर मंगळ ग्रहावरही स्वयंपूर्ण वसाहत उभारणं. त्यांच्या मते पृथ्वी कायम सुरक्षित राहील याची कोणतीही हमी नाही. भविष्यात जागतिक अणुयुद्ध, एखादा प्रचंड उल्कापात किंवा इतर नैसर्गिक संकटांमुळे मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच मानवाने दुसऱ्या ग्रहावरही राहायला हवं. हेच त्यांच्या सर्व उद्योगांचं अंतिम ध्येय आहे. भाग 4. प्रत्येक कंपनीमागचं मोठं मिशन. टेस्लामार्फत इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती घडवून आणणं आणि शाश्वत ऊर्जेला चालना देणं. द बोरिंग कंपनी. मोठ्या शहरांमध्ये भूमिगत बोगदे तयार करून वाहतूक कोंडी कमी करणं. XAI. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि उपयुक्त विकास. न्यूरालिंक. मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संपर्क निर्माण करणं. यामुळे भविष्यात पक्षाघात झालेल्या रुग्णांना पुन्हा चालण्यास मदत होऊ शकते. एक्स ट्विटर. एलॉन मस्क यांच्या मते मुक्त संवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवणं हेही मानवजातीसाठी महत्त्वाचं आहे. टेस्ला रोबोटिक्स. धोकादायक ठिकाणी मानवाऐवजी रोबोट काम करतील. ऑक्सिजन नसलेल्या किंवा अत्यंत कठीण परिस्थितीतही ते काम करू शकतील.
भाग 5. स्पेस एक्सचं खरं मिशन. स्पेस एक्सची स्थापना 2002 मध्ये झाली. या कंपनीचं उद्दिष्ट आहे अंतराळ प्रवास स्वस्त, वेगवान आणि विश्वासार्ह बनवणं. स्टारशिपसारखी पूर्णपणे पुनर्वापर करता येणारी शक्तिशाली रॉकेट प्रणाली तयार करून भविष्यात हजारो टन सामान मंगळावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. एलॉन मस्क यांच्या इतर सर्व कंपन्या टेस्ला, न्यूरालिंक, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्या भविष्यात मंगळावरील मानवी वसाहतीसाठीच उपयोगी पडतील. म्हणजे त्यांच्या प्रत्येक व्यवसायामागे एकच अंतिम उद्देश आहे. समारोप. एलॉन मस्क यांच्यावर कितीही टीका झाली, त्यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तरी त्यांची दूरदृष्टी मात्र वेगळी आहे. ते फक्त श्रीमंत उद्योगपती नाहीत, तर भविष्यातील मानवजातीचा विचार करणारे उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं मंगळाचं स्वप्न कितपत यशस्वी होईल हे भविष्यात कळेल. पण एवढं नक्की, स्पेस एक्सने अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास घडवायला सुरुवात केली आहे. कॉल टू ॲक्शन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकसित भारताशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.